नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतमजूर तसेच असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांना बांधकाम कामगारांप्रमाणे सर्व योजना मिळणार. महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ स्थापन झाली. आता ही खूप महत्त्वाची बातमी आहे की महाराष्ट्रामध्ये जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठी इमारत कामगार कल्याणकारी महामंडळ स्थापन आहे. या बांधकाम कामगारांना महामंडळामार्फत जे महाराष्ट्रातील बांधकाम कामगार आहेत त्यांना विविध सुविधा आणि योजना दिल्या जात आहेत. त्यामध्ये जे बांधकाम कामगार आहेत त्यांना आर्थिक योजना आणि सामाजिक योजना, शैक्षणिक योजना तसेच आरोग्य योजना दिल्या जात आहेत. जे बांधकाम कामगार आहेत त्यांना या योजनेचा मोठ्या प्रमाणावरती फायदा होत आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन बातम्यांचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. बांधकाम कामगारांना आत्ता ही जी स्क्रीनवर दिसते म्हणजे mahavocw.in या वेबसाईटवरती जाऊन 90 दिवसांचे मागील वर्षी काम केलेले प्रमाणपत्र दिल्यानंतर या सर्व योजना त्यांना दिल्या जात आहेत. यामध्ये शैक्षणिक योजनेमध्ये जर बांधकाम कामगारांचे पाल्य शिक्षण घेत असेल तर त्यांना 2,500 रुपयेपासून ते 1 लाखापर्यंत शैक्षणिक योजना दिली जात आहे. त्यामुळे महामंडळामार्फत बांधकाम कामगारांना मोठ्या प्रमाणावरती फायदा होत आहे. तुम्ही पाहिले असेल की नुकतेच बांधकाम कामगारांना त्यांना पेटी वाटप तसेच संसार उपयोगी भांडी वाटप योजना देण्याचे काम चालू झाले आहे. या संदर्भातला व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही जरूर बघा. तर या योजनेमुळे बांधकाम कामगारांना एक आर्थिक फायदा मिळणार आहे. नुकतेच महाराष्ट्र शासनाने 2023मध्ये राज्यामध्ये जे विविध असंघटित कामगार आहेत, ज्यांच्यामध्ये शेतमजूर आहेत किंवा शेती संदर्भामध्ये काम करणारे जे लेबर आहेत, मग पशुपालक, दुग्ध व्यावसायिक आणि दुग्धाचे ट्रान्सफर करणारे जे ड्रायव्हर आहेत किंवा जे घरगुती कामगार आहेत, त्यांच्यामध्ये मग तुम्ही स्वयंपाक करणारे, किचनला मदत करणारे किंवा सिक्युरिटी गार्ड जसे की GBD कामगार आहेत, गाड्या धुणारे, हमाल, डबेवाले, त्याचबरोबर ढाबेवाले, जेवण पोचवणारे, गारमेंट तयार करणारे, कलर देणारे, कपडे धुणारे, सुतार, न्हावी, वडर, वंजारी, कोळी, धनगर, पत्रकार, यामध्ये जे जर्नलिस्ट आहेत, लिहिणारे, इंटरव्ह्यू घेणारे, कॅमेरामन, अँकर, स्क्रिप्ट डायरेक्टर तसेच हॉस्पिटलमध्ये काम करणारे कामगार, लॉन्ड्रीवाले, वेटर, डेकोरेशन करणारे, पार्लरवाले, ड्रेसिंग करणारे, हेअर ड्रेसिंग करणारे, मेहंदी काढणारे, पिक्चरमध्ये काम करणारे, लेबर, नाटकामध्ये काम करणारे तसेच तेथील कामगार, कन्स्ट्रक्शनमध्ये काम करणारे कामगार, कन्स्ट्रक्शन संदर्भामध्ये सर्व काम करणारे मजूर, कारागीर हे यामध्ये येतात. शिक्षक, कोचिंग सर्व्हिसेसवाले, दगडफुटी शिक्षक, ट्युशनवाले, त्याचबरोबर डान्सर, केबल TV ऑपरेटर, आर्टिस्ट, मासे पकडणारे, रस्त्यावर प्रदर्शन करणारे, मच्छीमार, फिशमॅन, विक्रीच्या संदर्भामध्ये असणारे कामगार, बेकरी संदर्भामध्ये असणारे कामगार, जंगलामध्ये काम करणारे लेबर तसेच इतर कामगार जे असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात, या सर्वांचा समावेश या योजनेमध्ये होतो. आपण यादी पुढे जाऊन पाहणारच आहोत. आता याच्यामध्ये शेतमजूर जे असंघटित कामगार आहेत त्यांच्यासाठी शासनानं असं म्हटलंय की जे असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात म्हणजे त्यांची नोंदणी इतरत्र कुठेही झाली नाही किंवा त्यासाठी कुणी झटतही नाही, ते सर्व असंघटित क्षेत्रामध्ये येतात. यामध्ये शेती क्षेत्र, उद्योग क्षेत्र, त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काम करणारे कामगार तसेच आपण जी वर लिस्ट बघितली त्यामध्ये जे काही सर्व कामगार आहेत ते शेतमजूर हे सगळेजण यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र महामंडळाची स्थापना या ठिकाणी केलेली आहे. मग आता ह्या असंघटित कामगार महामंडळाची जी काही स्थापना आहे त्यामध्ये या सर्व लोकांचा या ठिकाणी समावेश होत असताना आपण बघूया. मग याच्यामध्ये काय होतं की या महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ असे नाव दिले, जेणेकरून सर्व महामंडळांतर्गत येतील. त्यामुळे इथून पुढे बांधकाम कामगार असतील किंवा महामंडळ किंवा घरेलू कामगार महामंडळ किंवा मग इतर जे काही महामंडळ आहेत हे सर्व बंद होऊन आता एकच सर्वसमावेशक महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ असं स्थापन होणार आहे. म्हणजे प्रत्येकाची एक असंघटित अशी एक संघटना होती, त्याच्याऐवजी आता काय केलेली आहे, एकच केलेली आहे.
28 जून 2023 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भामध्ये निर्णय घेण्यात आला होता की असंघटित कामगार आहेत त्या आर्थिकदृष्ट्या जे कमकुवत घटक आहेत त्या सर्वांना, जसं की बांधकाम कामगारांना जास्त सुविधा भेटतात तसेच त्या सुविधा असंघटित कामगारांना लागू होणार आहेत. आणि असंघटित कामगार कोण यांची यादी GR आपण बघितलेला आहे. तसेच महामंडळ स्थापन होणार, याचे नाव देखील महाराष्ट्र राज्य असंघटित कल्याण महामंडळ असे करावे. असंघटित कामगार शेती या संदर्भात शेतमजुरी, तर बांधकाम लेबर असतील, घरेलू कामगार, दवाखान्यामध्ये काम करणारे लेबर, हॉटेलमध्ये असणारे, त्याचबरोबर पेंटर, ड्रायव्हर, कुक करणारे जे काही सर्व कामगार आहेत या योजनेमध्ये यांचा समावेश होतो. आता याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट काय काय आहेत बघा. तर आपल्याकडे आधार कार्ड असणं, पॅन कार्ड असणं, रेशन कार्ड, बँक पासबुक आणि कुटुंबाचा आधार कार्ड, म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये जे कोण आहेत त्या सगळ्यांचे आधार कार्ड. असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसंदर्भात स्वयंघोषणापत्र किंवा ज्या ठिकाणी तुम्ही काम करतात त्या ठिकाणी काम केल्याचा जो काही पुरावा आहे तो या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर शेतीमध्ये काम करणारे शेतमजूर, मग त्याच्यामध्ये मध गोळा करणारे असतील म्हणा, फुलांचा व्यवसाय करणारे, चहा, कॉफी, शेतमजूर याच्यामध्ये काम करणारे, शेतीची अवजारं चालवणारे आहेत, पशुपालन, पोल्ट्री फार्म चालवणारे, दुग्ध व्यवसाय करणारे, त्याचबरोबर दूध गाड्या चालवणारे, दूध व्यवसाय संदर्भात सर्व जे काही मजूर आहेत, ड्रायव्हर आहेत, कार ड्रायव्हर, सायकल, रिक्षा चालवणारे, हाताने गाडी ओढणारे, बस, कार, ऑटो, टॅक्सी, टेम्पो, ट्रक यासारखे जे काही ड्रायव्हर आहेत त्याचे मालक आहेत ते, घरगुती कामगार जसे की स्वयंपाक करणारे, कुक, सिक्युरिटी गार्ड, गाड्या धुणारे, बिडी कामगार, सिगारेट कामगार, डबेवाले, हँडलूम, कपडे धुणारे, चिकन कापणारे, कपडे धुणारे, कलर देणारे, पत्रकारितेमधले पत्रकार, जर्नलिस्ट, लेखक, इंटरव्ह्यू घेणारे, कॅमेरामन, लेखक, स्क्रिप्ट डायरेक्टर, त्याच्यानंतर फ्रीलान्सर, प्रमोटर, हॉस्पिटल संदर्भातले जे काही कामगार आहेत किंवा त्यामध्ये असणारे जे काही केटरिंग आहेत ते, ऑफिस क्लीन करणारे, धोबी असतील, नर्सेस असतील, हॉटेल रेस्टॉरंटमध्ये काम करणारे मजूर असतील, हाऊसकीपिंग, लॉन्ड्री, वेटर, हॉटेलमध्ये पाणी देणारे असतील, बँकिंग संदर्भातले अकाउंट हाताळणारे असतील, बँकिंग एजंट असतील, कॅशियर, क्लार्क, अकाउंट या संदर्भातले काम करणारे असतील, ई कॉमर्स, आर्थिक सल्लागार, इन्कम टॅक्स ॲडवायझर, शेअर मार्केट ब्रोकर, इन्शुरन्स एजंट, त्यानंतर पार्लर ब्युटिशियन, सलून, पार्लर मजूर, त्याचबरोबर हे ड्रेसिंग करणारे असतील, हातावर मेहंदी काढणारे असतील म्हणा, त्यानंतर पिक्चर मूवीजमध्ये काम करणारे मजूर असतील, त्यामध्ये कॅमेरामन आले, चित्रपट शूट करणारे आले, त्याचबरोबर ॲक्टर, मॉडेल, त्यानंतर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन संदर्भात काम करणारे, त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन लेबर आले, डॅम बनवणारे, ब्रिज बनवणारे, रोड बनवणारे, स्विमिंग पूल बनवणारे, गोल्फ कोर्स बनवणारे, पेडल बनवणारे, जमीन खोदकाम करणारे, त्याचबरोबर AC नीट करणारे, कूलर नीट करणारे, वॉशिंग मशीन नीट करणारे, गिझर नीट करणारे, मशीन चालवणारे, मार्बल बसवणारे, पेंटर, प्लंबर, सिक्युरिटी गार्ड असतील म्हणा, त्याचबरोबर वाळू खोदकाम करणारे, खडी फोडणारे, दगड फोडणारे, टाईल्स बसवणारे, टनल वर्कर, वेल्डर, त्यानंतर शिक्षण संदर्भातले काम करणारे, त्यामध्ये शिक्षक आले, कोचिंग सर्व्हिसवाले आले, त्याच्यानंतर शिक्षणामध्ये जे काही अडचणी असतील त्या संदर्भातले जे काही शिक्षक मित्र म्हणून काम करतात ते, गाण्याचे शिक्षक असतील, त्यानंतर मनोरंजन क्षेत्रामध्ये काम करणारे, आवाज देणारे असतील, बँड पथक, बँडवाले, केबल TV ऑपरेटर, सर्कस आर्टिस्ट आले, डान्सर, मॅजिशियन, गीतकार, लेखक, मॉडेल, ॲक्टिंग करणारे, त्याच्यानंतर फॉक आर्टिस्ट, गीतकार, त्याच्यानंतर रेडिओ जॉकीवाले, मच्छीमार या संदर्भातले मच्छीमार करणारे, मच्छीमार केल्यानंतर जे काही प्रोसेसिंग करणारे कामगार असतात, त्याच्यानंतर अन्न प्रोसेसिंग कामगार, स्नॅक बनवणारे कामगार, पापड बनवणारे, स्नॅक्स बनवणारे, पापड बनवणारे आणि मेकिंग संदर्भातले जे काही इतर कामगार असतील, मग त्यामध्ये ज्यांची गिरण आहे, मग डाळ तांदूळ वगैरे दळून देणारे असतील म्हणा, किंवा भाजीपाल्याचा ट्रान्सपोर्ट करणारे, मार्केटमध्ये पोहोचवणारे, त्याच्यानंतर चिकन बटर सप्लाय करणारे, मासे आणि समुद्री जे काही वनस्पती ते सप्लाय करणारे, फळं पाठवणारे, त्यानंतर वन विभागामध्ये मजूर असतील म्हणा, त्याच्यानंतर कोकोनट वॉटर वेंडर असतील, पानवाला, न्यूजपेपरवाला, फ्रूट ज्यूसवाला, पानाचे दुकान असणारा ठेलावाला, त्याच्यानंतर बूट पॉलिश करणारा, कपडे विकणारा, रस्त्यावरचा भाजी विकणारा, चहाचं दुकान असणारा, आरोग्य संदर्भातली सर्व्हिस देणारा, अंगणवाडी वर्कर, आरोग्य सेविका, मध्यान्ह भोजन बनवणारे, त्याच्यानंतर मिड डे मीलमध्ये काम करणारे, त्यानंतर IT संदेशवहन क्षेत्रामध्ये, कॉल सेंटरमध्ये डाटा एंट्री ऑपरेटर, IT सेक्टर, टेलिफोन बूथ चालवणारे, वेब डेव्हलपर, त्याच्यानंतर कम्प्युटर लॅपटॉप नीट करणारे, सरकारी जे काही सेवा चालवणारे ते, जे काही केंद्र चालवणारे, कम्प्युटर ऑपरेटर, नेटवर्किंग चालवणारे, मॉल शॉपमध्ये काम करणारे कामगार, त्याच्यानंतर किराणा चालवणारे, बायसिकल रिक्षा चालवणारे असतील, इलेक्ट्रिशियन,
जनरेटर रिपेरी, बुक बाइंडिंग करणारे किंवा बुक स्टॉलवाले असतील, मेकॅनिक, मोबाईल रिपेरी करणारे असतील, फोटो फ्रेम तयार करणारे, गॅस स्टोअर रिपेरी करणारे, दुकान चालवणारे, त्याच्यानंतर शॉपकीपर असतील म्हणा, टेलर कपडे शिवणारे, रेडिओ, इलेक्ट्रॉनिक वस्तू, ब्रश तयार करणारे, गीझर नीट करणारे, त्याचबरोबर जे काही मेकॅनिक आहेत ते तेल गोळा करणारे, पेपर तयार करणारे, प्लास्टिक तयार करणारे, त्याच्यानंतर प्रिंटिंग प्रेसवाले, माचीस बॉक्स असतील, नर्सरीवाले असतील, मग रोपं वगैरे तयार करणारे, त्याच्यानंतर साबण तयार करणारे, टॉय तयार करणारे, त्याच्यानंतर ड्रिलिंग मशीन आहे, कंपाऊंड आहे, डस्टिंग आहे, नर्स आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी फार्मासिस्ट आहे, लॅबोरेटरी असिस्टंट आहे, स्टेनोग्राफर आहे, मीटर रिडिंग आहे, त्याच्यानंतर टायपिंग करणारे, फोटोग्राफर, वॉचमन, त्याच्यानंतर खेळासंदर्भात असणाऱ्या ज्या काही कंपन्या काम करतात ते स्पोर्ट्स किंवा खेळासंदर्भात वापरले जाणारे वस्तू बनवणारे असतील म्हणा, त्याच्यानंतर कॅन्डी आहे ते बनवणारे, त्याच्यानंतर योगा ट्रेनर असतील, प्रेल ट्रेनर, होमगार्ड असतील, या सर्व ज्या काही याद्या आहेत यापेक्षा अजून भरपूर याद्या आहेत. तर या ठिकाणी या क्षेत्रामध्ये जे काही काम करणारे लोक आहेत तर यांच्यासाठीची जी काही खूप मोठी अपडेट आहे. राज्यातील असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ स्थापन करण्याबाबत या नावाने GR पाहू शकता. यामध्ये सगळी सविस्तर माहिती दिलेली आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही तो GR बघून त्या संदर्भातली जी काही माहिती आहे ती माहिती या ठिकाणी काय करू शकता, तुम्ही स्वतःही या मोहिमेमध्ये काय करू शकता, सामील होऊ शकता. आय होप की तुम्हाला ज्या काही जो काही हा व्हिडिओ या ठिकाणी दिलेला आहे तो या ठिकाणी लक्षात आलेला असणार आहे, माहितीपूर्ण वाटलेला असणार आहे. मग आता याच्यामध्ये जे काही कामगार येतात, जे काही कामगार आहेत त्यांच्यासाठीच्या ज्या काही योजना आहेत मग त्या सर्वच योजना याच्यामध्ये येतात. मग आरोग्यासंदर्भातल्या, शिक्षण संदर्भातल्या असतील, याच्यामध्ये शेतमजुरांचा समावेश होतो का, तर ह्याच्यामध्ये शेतमजुरांचाही समावेश या ठिकाणी होतो. म्हणजेच काय, तर या ठिकाणी तुम्ही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही या लिंकला क्लिक करून तुमचा जो काही फॉर्म आहे तो या ठिकाणी भरून तुम्हीही या संघटनेचा एक भाग होऊ शकता, जेणेकरून तुम्ही सुद्धा काय होऊ शकता, तुमचं भविष्य आणि येणाऱ्या ज्या काही आपत्ती आहेत त्यांच्यावरती तुम्ही सहजासहजी मात करू शकता. धन्यवाद.